नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत नवीन ऊस लागवड या क्षेत्रामध्ये। तर हा जो ऊसाचा प्लॉट आहे तो कोणाचा आहे सांगा नाव? वसंतराव चौकट, राहणार सारंगापूर, तालुका मानवत, जिल्हा परभणी, महाराष्ट्र। तर शेतकरी मित्रांनो, हा जो ऊस लागवण होत आहे या ऊसाच्या लागवणीच्या विषयी आपण त्यांना माहिती विचारू। तर मित्रांनो, आज जे आपण ऊस लागवण करत आहोत ह्या ऊसाची अंतर काय आहे? 4.5 फूट आहे। 4.5 फूट। 2 ओळीतील अंतर 4.5 फूट आणि 2 टिपऱ्यातील अंतर किती ठेवायला? 4 बोटाचं। 4 बोटाचं। तर म्हणजे एका स्क्वेअर फूटमध्ये जवळपास आपले 3 ते 4 डोळे पडत आहेत। अशा हिशोबाने इथं लागवण चालू आहे। आणि जी सरीची आपण जी सरी काढली आता, हे 2-2 टिपरे जे ठेवलेले दिसायले तुम्हाला, हे 2 टिपरे एका वळीमध्ये 1 टिपर टाकायचं आहे आणि दुसऱ्या वळीमध्ये 1 टिपर टाकायचं आहे अशा हिशोबानं। आता खत पेरला काय सरीमध्ये? नाही, सोयाबीनचं रान आहे, पाला आहे, त्यामुळे नांगर मारलेला दिसायला। खत व्यवस्थापन केलेलं नाही आहे, पहिला डोस टाकलेला नाही। पहिला डोस ऊस निघाल्यानंतर टाकण्यात येईल। तर याचं पूर्ण अन्न व्यवस्थापन कसं करणार तुम्ही? पहिला डोस टाकल्यानंतर पुन्हा आंबोनी पाणी द्यायचं सत्र आणवल्यानंतर। त्याच्यानंतर मग एक वकरणी करून आता सगळं पुन्हा त्याच्या दुसऱ्या 15 दिवसाला लगेच दुसरा डोस द्यायचा। अच्छा, युरियाचा? युरिया पहिला डोस आता हे झाल्यानंतर आपण देणार आंबोनीच्या वेळेस कोणता टाकायचा आहे? आंबोनीच्या वेळेस पहिल्याच वेळेस युरियाच द्यायचा। युरियाचाच? कारण ते मोर कवळे चांगले निघतात आणि ते हिरवा पण आहे तो ऊस आहे। अच्छा, दुसरा डोस? दुसरा डोस 10-26 आणि युरिया दोन्ही मिक्स। 10-26 आणि युरिया। अच्छा, आणि दुसऱ्या डोस टाकल्यानंतर तिसरा डोस कधी टाकणार? तिसरा मग थोडा ह्याच्यात लेट टाकायचा। किती दिवसांनी? तरी 1 महिन्यानंतर टाकायचा तिसरा। नाही, आता दुसरा डोस तुमचा महिन्याला होईल ना आता। आता पहिला डोस तुम्ही आंबोनी देता वेळेस युरिया टाकायचा म्हणले। युरिया। हां, दुसरा डोस टाकणार तुम्ही 10-26 आणि युरिया 1.5 महिन्यानंतर जवळपास। तिसरा नंतर 1 महिन्याला टाकायचा। हां, तिसरा डोस त्याच्यानंतर 1 महिन्याला टाकायचा। तर त्याला कोणता खत वापरायचा? त्याला खत हेच पुन्हा असेच 10-26 किंवा सुपर फॉस्फेट टाकायचा कांड्यामुळे, त्यामुळे चांगली मरबीर लागत नाही। अच्छा, तर माती परीक्षण तुम्ही करून घेतलंय का? माती परीक्षण नाही। माती परीक्षण करून जर समजा तुम्ही खताचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं आणि 100 टनापर्यंत आपल्याला जायला मदत होते। करून माती परीक्षण करून घ्या, त्या हिशोबानं पुढे आपल्याला उतारा काढता येतो। थँक्यू मित्रांनो, धन्यवाद, राम राम।